उन्हाळ्यामध्ये ह्या 3 गोष्टी फॉलो कराल तर तुम्ही भविष्यामध्ये तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकता. कुठल्या त्या गोष्टी आहेत चला सांगतो. गोष्ट नंबर 1, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे आपल्या या वायपर्स ब्लेडला. गाडी तापलेली असते, विंडस्क्रीन खूप जास्त तापलेली असते. हे वायपर्स जे आहेत हे आपल्या विंडस्क्रीनवरती टच असतात. अशा वेळेला ऊन त्यासोबत ही तापलेली विंडस्क्रीन, त्याच्यामुळे हे वायपर जे आहेत ते हार्ड होतात आणि नंतर अशा 2 तुकड्यामध्ये रूपांतर होतं आणि मग पावसाळ्यामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो आणि तुम्ही हे चालवता तेव्हा जे आहे ते हे तुमच्या विंडस्क्रीनला डॅमेज करतात आणि बरोबर काम करत नाही. तर अशा वेळेला सिंपल गोष्ट आहे, जेव्हा कधी जास्त दिवसासाठी गाडी पार्क करून ठेवताय किंवा जास्त वेळासाठी पार्क करताय आणि उन्हात गाडी आहे, तर अशा वेळेला वायपर जे आहेत ते हे असे वर करून ठेवा दोन्ही. मग जेणेकरून जे आहे ते ह्या विंडस्क्रीनच्या कॉन्टॅक्टमध्ये हे वायपर ब्लेड येणार नाहीत आणि हे वायपर रबर ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे जो कडक होतो किंवा बेंड होतो तो होणार नाही. आणि सवय नंबर दुसरी, नेहमी जे आहे ते टायर प्रेशर आपल्याला सकाळी चेक करायचं आहे जर्नी सुरू करण्या अगोदर. तेव्हाच तुमचा प्रॉपर टायर प्रेशर जो आहे तो तुम्हाला समजू शकतो. जर्नी केल्यानंतर, गाडी रनिंग केल्यानंतर जो आहे तो प्रॉपर टायर प्रेशर समजत नाही आणि अशा वेळेला जे ते तुमच्या ह्याच्यामध्ये हवा प्रॉपर नसते. अशा वेळेला टायर ब्रस्टिंगचे, टायर योग्य प्रकारे न चालण्याचे, झिजण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त होतात. उन्हाळ्यामध्ये जर्नीमध्ये कधीच टायर प्रेशर जो आहे तो चेक अजिबात करायचा नाही. खूप जास्त रिस्की आहे. हवा जास्त होऊन टायर फुटण्यापेक्षा हवा कमी असल्यामुळे टायर फुटणारे केसेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे कधीही अगोदरच जर्नी सुरू करण्याच्या अगोदर सकाळी टायर प्रेशर चेक करा, तो तुम्हाला बरोबर समजेल. परंतु जर्नी केल्यानंतरचा टायर प्रेशर नेहमी वाढलेला असेल, मग अशा वेळेला तुम्ही टायर प्रेशर कमी कराल, मग मुळात टायर प्रेशर जो आहे तो ह्याच्यामध्ये कमी असेल आणि अशा वेळेला टायर फुटण्याचे चान्सेस होतात. टायरचा खर्च वाढण्याचा, त्यासोबतच ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त जास्त असतात. त्यामुळे ही सवय उन्हाळ्यामध्ये लावून घ्या की जर्नीच्या सुरुवातीला सकाळी जे आहे ते आपल्याला टायर प्रेशर चेक करायचं. मध्ये रस्त्यामध्ये कधीच टायर प्रेशर मग चेक करायचा नाही, कमी करायचा नाही किंवा जास्त करायचा नाही. कालांतराने तो बरोबर लेवलला येतो. जेव्हा खूप जास्त गाडी चालते, फ्रिक्शन होते, तेव्हा तो टायर प्रेशर वाढलेलाच नेहमी मशीनमध्ये दिसून येतो. आणि मित्रांनो, सवय नंबर तिसरी, नेहमी जर्नी सुरू करण्या अगोदर कूलंट लेवल चेक करत राहा. उन्हाळ्यामध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये वातावरणामधील गरमी, त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त एसी वापरतो. एसीमुळे जो आपल्या इंजिनवरती लोड येतो, इंजिन जो आहे तो खूप जास्त ओव्हरहीट होत असतो आणि अशा वेळेला जर कूलंट लेवल योग्य नसेल किंवा कमी झालेला असेल तर अशा वेळेला तुमच्या इंजिनला खूप जास्त मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जर्नीच्या सुरुवातीला कूलंट लेवल चेक करणं मॅक्स जवळ तो असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि नेहमी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या कलरचा कूलंट आहे त्याच कलरचा कूलंट आपल्याला वापरायचा आहे. ग्रीन असेल ग्रीन, पिंक असेल पिंक, ब्लू असेल ब्लू. परंतु ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. कूलंटमध्ये प्रॉपर्टीज असतात इंजिनला थंड ठेवण्याची, तेवढी कॅपॅसिटी पाण्याची नसते. त्याच्यामुळे इंजिन ओव्हरहीट होऊ शकतो आणि मोठा खर्च निघू शकतो. त्यामुळे नेहमी याच्यामध्ये कूलंटच वापरा आणि तो नेहमी चेक करत राहा. उन्हाळ्यामध्ये एक एक्स्ट्रा बॉटल ठेवली तरी चालेल. हा व्हिडिओ तुमच्या गाडीवाल्या मित्रासोबत शेअर करा, त्याला ह्याच्याने खूप जास्त मदत होईल आणि भविष्यामध्ये त्याचे खूप सारे पैसे वाचतील.